खूप लोकांना असा प्रश्न पडलेला आहे, की आता येणाऱ्या टाईममध्ये मार्केट क्रॅश होऊ शकतं का? कोरोनासारखं मार्केट एका दिवसात 10 ते 12% पडू शकतं का? असे खूप सारे क्वेशन्स लोकांच्या मनामध्ये चाललेले आहे. ॲज अ ट्रेडर, इन्व्हेस्टर म्हणून चाललेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो, की कोरोनामध्ये जेव्हा कोरोनाचं लॉकडाऊन डिक्लेअर झाला, त्या दिवशी मार्केट फक्त 10 ते 12% पडलं होतं आणि त्याच्या आधी अल्मोस्ट 3,500 ते 4,000 मार्केट पडलेलं होतं. त्यानंतर मार्केटनी कंटिन्यूअस राईज दिलेला आहे. आत्ताही काय झालंय, की 3,500-4,000 मार्केट ऑलरेडी पडलेलं आहे. सध्या नरेंद्र मोदीजींनी जे पार्लमेंटमध्ये भाषण केलं त्यामुळे लोकांना असं वाटायला लागलेलं आहे, की आता येणाऱ्या टाईममध्ये एखादा लॉकडाऊन लावू शकतो. तर असं काही होणार नाही मित्रांनो. घाबरून जायचं काही कारण नाही. ॲज अ ट्रेडर आणि इन्व्हेस्टर तुम्हाला हा खूप चांगलाच चान्स आहे, की तुम्ही म्युच्युअल फंड, एस-आय-पीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. चांगले-चांगले फंडामेंटल आणि टेक्निकली स्ट्राँग जे चार्ट आहेत किंवा स्टॉक आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. हा क्रॅश जरी आला, तरी आपल्यासाठी खूप मोठी संधी असणार आहे. कारण की जेव्हा कोरोनामध्ये ज्या लोकांना बायिंग करता आलं नाही, तेव्हा स्टॉक जे ₹60-70 होते, ₹100 होते, ऑलमोस्ट नंतर ₹700, ₹800 जसे की टाटा मोटर्स असेल, असे स्टॉक तुम्ही चांगले-चांगले स्टॉक सर्च करा आणि त्याच्यामध्ये बिंदास इन्व्हेस्ट करा. कारण की येणारा टाईम हा भारताचा आहे. हा ऑनगोइंग वॉरमुळे झालेली ही जी कंडिशन आहे, त्याच्यामुळे काय झालं की मार्केट कंटिन्युअसली खाली पडतंय. बाकी घाबरून जायचं काही कारण नाही.